हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. दिस इज डॉक्टर अक्षता आणि मी राहते पुण्यामध्ये. युजली मी माझे व्लॉग्स हिंदीमध्ये रेकॉर्ड करते, बट आज माझी इच्छा होती की मी मराठीमधून व्लॉग करावा, सो करते. आज खूप दिवसांपासून आज वातावरण क्लिअर आहे. बरेच दिवस झालं खूप पाऊस चालू होता. मे बी आज वारकऱ्यांचं आगमन झालं आहे पुण्यामध्ये, पालखी पण आली आहे, त्यामुळे वातावरण क्लिअर झाले वाटते. मग आज माझा वीक ऑफ पण होता, तर सकाळी मी शेवग्याची भाजी आणि भात केला, झटपट होतं म्हणून, कारण की मी घरच्यांना घेऊन बाहेर जाणार होते. तर मग हे खाऊन आम्ही बाहेर निघालो. पहिले पप्पा आणि प्रीतीला पाठवलं आणि मम्मी आणि मी गाडीवर जाणार होतो. आमच्या बिल्डिंगच्या एका लिफ्टचं काहीतरी काम पण चालू होतं आय थिंक. निघायला आमच्या दोघींना उशीर झाला होता. 12:30चा शो होता भाई, आणि आमचं काय चाललंय, नुसता टाइमपास. मग आम्ही पोहोचलो तिथे. जाताना आम्हाला बारीक बारीक पाऊस पण लागला होता. पण इथलं वातावरण किती भारी आहे, किती सुंदर नारळाचे झाडं, वा 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 वा, खूपच छान. किती छान नारळ झाड आहेत ना. प्रीती आणि पप्पा ऑलरेडी तिथे पोहोचले होते. आम्हाला नुसते फोन करू लागले माहिती आहे का, जेव्हा आम्ही गाडीवर जाऊ लागलो. मी ड्राईव्ह करत होते तेव्हा. दमच नाही ह्या लोकांना. 12:30चा शो आहे, आम्ही पोहोचतो टायमाला म्हणलं तरी उगं फोन करतायत किती पण. गडबडीमध्ये व्हिडिओ काढण्याच्या नादात मी चुकीच्या फ्लोअरवर आले. हो. ब्रेकमध्ये बघा इकडून. 5 नंबर चला. पिक्चर काय अजून चालू झाला नव्हता. आम्ही बरोबर टायमावरच पोहोचलो होतो. मग जाऊन पटापटा आम्ही आमच्या सीटावर बसलो. ॲडच चालू होत्या खूप साऱ्या. क्या होगा इकडे बघ मम्मी. ने हमारी जिंदगी बर्बाद कर दी। खैनी गुटखा सल्फा पप्पा, मसाला ओ पप्पा. तबाह करते हैं। तंबाकू आज ही पप्पा छोड़ें। ओ. सहायता माय के पप्पा लिए तर बघत नाही. 1-800-11-3 करें। तुम्ही दूर घरी आणून काय. वेलकम 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 3 बार वेलकम यानी कि वेलकम 3। मग ब्रेक झाल्यानंतर ॲज युज्युअल वॉशरूमला जाऊन फोटोज अँड व्हिडिओज केले मस्त मस्त. परंपरा तर पार पाडली पाहिजेच ना. मग हा टाइमपास झाल्यानंतर मग आम्ही गेलो फूड काउंटरला. मग आम्ही घेतला मोठावाला पॉपकॉर्नचा डब्बा घेतला आणि त्यासोबतच घेतले चिप्स, पाणी बॉटल, समोसे वमोसे, आणि अजून काय घेतलं होतं की राव. हे बघा, प्रीती तर लगेच खायला पण चालू केली इथंच. काय ग. तू मेरे को कवर कर रहा है। क्या बात कर रहा है ना आप है माँ की आंख की ऐसी की तैसे पहले अपनी आंख ठीक करा। ग्राउंड को दे डाला इतनी। मग पिक्चर संपल्यावर आम्ही तिकडच जरा घुमाघुमी करू लागलो त्या मॉलमध्ये. तर आम्हाला दिसले हे दुकान. तर बाहेरून तर लय भारी दिसू लागलं, आणि त्यातल्या त्यात ही पर्स मला इतकी आवडली, पण जरा डॅमेज झालेली होती आणि तो माणूस कमी पण करत नव्हता प्राईस, म्हणून मी जाऊ द्या म्हणलं. मग त्याच्या बाजूलाच होतं द्वारकादास. इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या, काय सांगू भाई. आणि इतक्या लखलखत्या, बाबा बाबा बाबा. पण ही जी पिवळी साडी होती भाई साहब, ह्याला तर काही जवाबच नव्हता. लय मन बसलेलं ह्या साडीवर आमचं. पण मग नंतर साड्या कधी घालणार म्हणून मम्मीने जीन्स घेतली. पण जीन्स घेता घेता पण ह्याचं बिल करता करता पण आमचं साडीचंच डिस्कशन चालू होतं. मग पप्पांनी ती फायनली साडी घेतली मम्मीसाठी. म्हणलं वाह चला,
मम्मीसाठी मम्मी बोर झाले की नंतर मग ही साडी आपल्याकडेच येणार आहे, आपणच घालणार आहे ही साडी. म्हणून मग आम्ही तिघी पण इतक्या जाम खुश झालो. मग फायनली ह्याचं एकदा बघितलं की भाई सगळी व्यवस्थित आहे ना, आणि हे टिकल्या नाही आहेत माहिती का, टिकल्याचं वर्क नाहीये, हे सगळे स्टोन आहेत. आणि या साडीचं कापड इतकं मऊसूत असं अंगाला चोपून बसणार होतं की खूपच छान, म्हणजे खूपच आवडली आम्हाला भाई साहब. मग बिलिंग बिलिंग करून आम्ही निघालो. चला चला आपल्याला चला. मम्मी ए मम्मी कैसा है मूड अभी? खाली एक शॉप दिसला आम्हाला, गार्गी बाय PNG, आणि तिथे ऑफर्स चालू होत्या. आणि भाई इतके सुंदर सुंदर ब्रेसलेट होते सिल्वरचे, मला हे खूपच आवडलेलं. आणि मी अजून 2-3 ऑप्शन पण पाहिले, लाईक हे 3 मला ओव्हरऑल आवडू लागले. पण फर्स्टवालं हे छोट्या हर्टवालं तर मला खूपच आवडलं होतं. पण म्हटलं की चला आपण दुसरीकडे बलमुनाजला पण जाणार होतो आम्ही, तर म्हटलं एकदा तिकडे बघून यावं. म्हणून मग आम्ही तिथून निघालो. तिथे काही फायनल नाही केलं आम्ही. मग पप्पाला आणि प्रीतीला बाय बाय करून मी आणि मम्मी निघालो फिरायला. कारण आम्हाला अजून शॉपिंग करायची होती आमच्या दोघींना. मी मम्मीसाठी जरा सामान घेणार होते, तर आम्ही मग गेलो पलमुनाजला. म्हटलं बघावं इथं काही छान भेटतंय का. पण इथे आम्ही गेलो तर डिझाईन्सच नुसत्या चांगल्या होत्या, पण क्वालिटी काहीच म्हणजे मला नाही आवडली. नुसत्या डिझाईन्स असून काय करणार. आणि हे सगळं स्टीलचं माल आहे भाई, काहीच कामाचं नव्हतं. मग त्याच्या बाजूलाच एक सिल्वर एक्स म्हणून दुकान होतं, तिथे आम्ही गेलो. मम्मीला ही रिंग खूप आवडली आणि मग आम्ही ही फायनल करून टाकली. एकदम भारी होती ही रिंग, दिसायला एकदम युनिक. मग बाहेर आलो तर खूप सारे वारकरी पण जात होते. आज पुण्यामध्ये पालखी आलेली आहे देवाची, तर मग सगळे वारकऱ्यांची गर्दी सगळ्या पुण्याने झालेली आहे. वातावरण एकदम म्हणजे हे यांना बघूनच एकदम प्रसन्न वाटतं. मग काय, मग आम्ही परत तिथेच गेलो मला ब्रेसलेट घ्यायला, कारण दुसरीकडे कुठे भेटलं नाही ते, पलमुनाजमध्ये पण काही आवडलं नाही. सो मग आता इथेच आम्ही ते वाला ब्रेसलेट मी फिक्स करणार आहे. मग सो गाईज मी हे वालं फायनल केलं आणि घेतलं. अँड आय एम लव्हिंग इट. कसलं भारी वाटतं ना स्वतःसाठी असं काहीतरी मस्त सुंदर घेतलं की. मला तर लई छान वाटायलंय. मग नंतर आम्ही गेलो मम्मीसाठी पैंजण बघायला. खूप सारे ऑप्शन होते, पण हे वालं जे होतं ते खूपच छान होतं. मग खूप सारे ऑप्शन मम्मीने ट्राय केले, पण या वाल्याला काही तोड नव्हती भाई, एकदम युनिक होतं, नवीन स्टाईल होती. तर मग हेच आम्ही फायनल केलं, बिलिंग बिलिंग केली. भाई साहब, पण एक गोष्ट सांगू, सिल्वरचे पण रेट इतके वाढलेत, खतरनाक. म्हटलं भाई ही चेन इतक्या महागाला पडेल असं वाटलं नव्हतं मला, पण जाऊ दे आज काय. मम्मीचा डे होता, सो मम्मीसाठी घेतलं हे मी चेन. मम्मी तर एकदम जाम खुश होती भाई. काय पप्पांनी मस्त साडी घेतली, लेकीनं मस्त चेन बिन घेतली. मग काय तरी आमचं मन भरत नव्हतं, तरी आम्ही परत एकदा गार्गीला गेलो आणि ते कानातले बघितले. पण म्हटलं आता किती घ्यायचं सामान, त्याच्यामुळे आम्ही निघालो. आणि निघता निघता पण आम्हाला एक दुकान दिसलं, तिथं पण आम्ही जाऊन आलो. चल इकडं मम्मी, मम्मी ये ना, ये ना, बाहेर थांबू ना. आम्ही दोघी गेलो डिनर करायला शिवसागरला. मस्त शिवसागरची थाळी ऑर्डर केली होती आम्ही, 1 नंबर थाळी होती. भाज्या बिज्या, रोट्या बिट्या 1 नंबर. आता आम्ही अजून स्पेशल पावभाजी पण ऑर्डर केली होती त्यांची. नॉर्मलच करणार होते, पण तो माणूस म्हणला स्पेशल लय भारी आहे आमच्याकडची, घ्या. पण स्पेशल काहीही भारी नव्हती. आम्हाला थाळीच लय आवडली, मग आम्ही दोघींनी थाळीच लय खाल्ली. नंतर घरी जाताना पेट्रोल पण टाकलं पटकन, कारण लय घुमाघुमी झाली आज. तर मग म्हणलं आता उद्या क्लिनिकला जाताना परत उशीर होईल, मग टाकता येणार नाही, म्हणून आत्ताच टाकून घेतलं. चला काहीच, मग आजचा ब्लॉग इथेच संपूयात आणि आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तवापर्यंत बाय बाय.